मित्रहो नमस्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच सातारा येथे पार पडलं. दरवर्षीप्रमाणे याही साहित्य संमेलनात वाद उत्पन्न झालेच. दरवर्षी साहित्य संमेलनामध्ये कोणता तरी वाद उत्पन्न होतो. कधी हल्ले होतात, कधी वैचारिक हल्ले होतात, कधी कोणाचं तरी विधान वादग्रस्त ठरतं. यानं त्या कारणानं साहित्य संमेलन साहित्यापेक्षा इतर गोष्टींनी वादग्रस्त ठरतं. ही मराठी साहित्याची अलीकडच्या काही काळातली शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल. या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये कुलकर्णी आणि पाटील एकत्र येणं ही गरजेचं आहे असं विधान केलं आणि ते विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना काही प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. हे या साहित्य संमेलनाचे एक वादग्रस्ततेकडे नेणारा हा एक मुद्दा होता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष असलेले डॉक्टर विनोद कुलकर्णी यांना काळे फासण्याचा केलेला प्रयत्न. या दोन गोष्टीमुळे हे संमेलन वादग्रस्त झालं. संमेलनाच्या अगोदरच संभाजी ब्रिगेड या संघटनेनं धमकी दिली होती की संभाजी कादंबरीबद्दल, संभाजी पुस्तकाबद्दल विश्वास पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही साहित्य संमेलन उधळून लावू. तर साहित्य संमेलन उधळून लावण्याचा जो कट आहे हा संभाजी ब्रिगेडचा काही पहिल्यांदाच कट नाही आहे. मला आठवतं चिपळूणमध्ये साहित्य संमेलन झालं होतं. तर त्यावेळी त्या साहित्य संमेलनामध्ये संभाजी ब्रिगेडने अशीच धमकी दिली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की परशुराम भूमी असं न म्हणता इतर कुठला तरी शब्द वापरावा, पण परशुराम भूमीत साहित्य संमेलन होते असा उल्लेख करण्याला आमचा विरोध आहे. महत्त्वाचं म्हणजे विरोधापलीकडं संभाजी ब्रिगेड या संघटनेचं कोणतंही काम नाही. कोणतंही सामाजिक काम आहे असं बघायला गेला तर कोणतंही नाही. जातीच्या आधारावर त्यांचं जे काम आहे ते चालतं. अर्थात ते साहित्य संमेलन उधळून लावण्याची सुद्धा धमकी संभाजी ब्रिगेड या संघटनेनं दिली होती. त्यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील किंवा मला वाटतं कार्यकारिणीवर असतील साहित्य संमेलन कमिटीच्या माजी आमदार, चिपळूणचे माजी आमदार निशिकांत जोशी होते. तर त्यांनी अतिशय मवाळ भूमिका स्वीकारली आणि मला आठवतं आहे की समारोपाच्या भाषणात त्यांनी संभाजी ब्रिगेड या संघटनेनं केलेल्या विधानाचा, त्यांनी केलेल्या धमकीचा अतिशय खरपूस समाचार घेतला. त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्या भूमीमध्ये साहित्य संमेलन होतं आहे, याचा आम्हाला गर्व आहे आणि साहित्य संमेलनानिमित्त आलेले जे पाहुणे आहेत त्यांच्यासमोर शोभा नको म्हणून आम्ही 2 पावलं मागे हटलो. तुम्ही तुमच्या आरोपाला, तुमच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं नाही एवढंच. पण विधानाला प्रत्युत्तर दिलं नाही म्हणून आम्हाला नामर्द समजू नका. 2 हात करायचे असतील तर मोकळ्या मैदानात कधीही या. साहित्य संमेलनाचं व्यासपीठ तुमच्या वादाला किंवा तुमच्या हातगाईला साहित्य संमेलनासारखं अपवित्र व्यासपीठ हवंच कशाला, अशा शब्दात त्यांनी संभाजी ब्रिगेडला इशारा दिला होता. पण इशारे देऊन अनेक वेळा लांछनास्पद बोलणी खाऊन सुधारेल ती संभाजी ब्रिगेड संघटना कशी? नावात त्यांनी छत्रपती संभाजी यांचा वापर केलेला आहे, पण प्रत्यक्षात संभाजी ब्रिगेड ही संघटना बघायला गेलं तर वैचारिक दहशतवादी आहे म्हणायला हरकत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी इथेसुद्धा उधळून लावण्याची भाषा केली. त्यांना 1-2-3च शब्द येतात धमकीमध्ये की आम्ही साहित्य संमेलन उधळून लावू. अरे तुमची ताकद ती किती? साहित्य संमेलनाचं इकडचं तिकडे काडी हलवू शकला नाहीत तुम्ही, पण धमकी द्यायची. उलट 2 पावलं मागे एखादा पदाधिकारी आला, साहित्य संमेलनाचे पदाधिकारी जर मागे आले भीतीनं, तर यांचं फावलं असं म्हणता येईल. तर साहित्य संमेलनात सूप वाजवायला काही काळ शिल्लक असतानाच साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष असलेल्या विनोद कुलकर्णी यांना काळं फासण्यात आलं. मला एक कळत नाही, काळं फासलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं? जसं विनोद कुलकर्णी यांना काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसंच उद्या आणखी तुमच्यापेक्षा मोठी संघटना जर आली तर तुमच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा काळं फासण्याचा प्रयत्न आरामात होऊ शकतो. त्याच्यात काय मोठा पुरुषार्थ नाही हो. ज्यांना वैचारिक लढाई लढता येत नाही तेही अशी कृत्य करतात. सांगायचं झालं तर ज्यांना वैचारिक लढाई लढता येते, एका व्यासपीठावर बसून समोरच्याशी वाद घालता येतो आणि वैचारिक लढाई जिंकता येते, अशी लोक असं काळं फासण्याचा नामर्द प्रयत्न करत नाहीत. विनोद कुलकर्णी हे तिथे एकटे होते आणि समोरून आलेला माणूस हा सुद्धा वेगळ्या आवेशात होता. एखादा सुशिक्षित माणूस असतो, एखादा शिकलेला माणूस असतो, सुसंस्कारित माणूस असतो, तो अशा गोष्टींना प्रत्युत्तर करत नाही.
तुम्ही एखाद्या शिकलेल्या माणसाला अतिशय घाणेरड्या शिवी द्या, तो तुम्हाला शिवी प्रत्युत्तरादाखल शिवी नाही देणार, तो तुम्हाला कायदेशीर धडा शिकवेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसाही लोक सांगतात. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा 3 महत्त्वाची तत्त्व आपल्या भारतीय जनतेला दिली. त्यातलं एक तत्त्वसुद्धाही पाळत नाहीत सांगायचं झालं तर. शिका म्हणायचं तर शिक्षणाशी फार संबंध नाही. संघटित व्हा तर संघटित होतात, पण नको त्या गोष्टीसाठी होतात, जातीसाठी. संघर्ष करा म्हटलं तर संघर्ष यांना करता येत नाही. संघर्ष म्हणजे काय? दगडफेक करणं, कोणाचे मुर्दे पाडणं, कोणाला धमकी देणं, हा यांचा संघर्ष राहिलेला आहे. मला एक म्हणायचं आहे, साहित्य संमेलनासारख्या ठिकाणी जिथं 4 लोक येतात, 4 बुद्धिमान लोक येतात, त्या ठिकाणी अशा अशोभनीय गोष्टी करणं हे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीला धरून नाही आहे. विद्रोही साहित्य संमेलनसुद्धा होतं, दलित साहित्य संमेलन होतं, पण जे मुख्य साहित्य संमेलनाची लोकं आहेत ते या साहित्य संमेलनाविषयी त्यांनी कुचेष्टा करायची म्हटली तर कुचेष्टा करण्यासारखी खूप गोष्टी आहेत. दलित साहित्य संमेलन असो, विद्रोही साहित्य संमेलन असो, या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठासमोर जर लोकं पाहिलात तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतील. कारण त्यांच्या साहित्य संमेलनात फक्त त्या साहित्याच्या पलीकडं कुठलाही साहित्याचा संदर्भ नसतो. विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे मूळ साहित्य संमेलनावर टीका करणं एवढंच त्यांचं तत्त्व असतं. त्या साहित्य संमेलनापासून प्रेक्षक वर्ग असेल, महाराष्ट्रीयन जनता असेल, त्यांना हिरावून घेणं आणि आपली पोळी भाजणं एवढा त्यांचा विषय असतो. त्याच्या पलीकडं त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर फार साहित्यिक चर्चा होत नाहीत किंवा आपलं विद्रोही साहित्य संमेलन असं ते पुढे कसं नेता येईल, वैचारिक पातळीवर कसं पुढे नेता येईल आणि मराठी साहित्यात कोणकोणत्या वेगवेगळ्या गोष्टी आणता येतील जेणेकरून आज साहित्य क्षेत्रापासून, वाचन क्षेत्रापासून दूर चाललेला मराठी वाचक वर्ग हा परत आपल्या साहित्याकडे वळवता येईल, ह्या दृष्टीनं जे प्रयत्न व्हायला हवेत ते प्रयत्न होताना दिसत नाहीत. आता आपण येऊया मराठी साहित्य संमेलनाकडे. मराठी साहित्य संमेलन हे अनेक वर्षे वादातीत सापडतं आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्रोही साहित्य संमेलन असेल किंवा दलित साहित्य संमेलन असो किंवा इतर साहित्य संमेलन जे होतात त्यांचा एकच मुद्दा आहे की मराठी साहित्य संमेलनाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी का? त्याच्या 2 बाजू आहेत मित्रांनो. मराठी साहित्य संमेलनाला निधी हा सुरुवातीपासून ज्यावेळी मराठी साहित्य संमेलन सुरू झालं तिथपासून पहिल्या दिवसापासून, पहिल्या वर्षापासून या साहित्य संमेलनाला निधी मिळतो आहे. कारण हे त्यावेळी एकमेव साहित्य संमेलन होतं. आता अनेक साहित्य संमेलन झाल्याने प्रत्येक साहित्य संमेलनाला निधी देणं हे सरकारला शक्य नाही. आता त्याची दुसरी गोष्ट म्हणजे मराठी साहित्य संमेलनालासुद्धा येणारा निधी एवढ्या प्रमाणावर द्यावा का, हा सरकारने कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. कारण साहित्य संमेलनावर एवढा पैसा उधळून त्याच्यातून जे काय आउटपुट निघायला पाहिजे ते त्या प्रमाणात निघत नाही. साहित्य एक चळवळ झाली पाहिजे आणि साहित्यात नवनवीन प्रयोग झाले पाहिजेत, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. मोबाईलच्या दुनियेपासून, मोबाईल, टी व्ही, सोशल मीडिया या दुनियेतून लोकं बाहेर आली पाहिजेत आणि त्यांनी साहित्य वाचलं पाहिजे. वाचक संख्या वाढवण्यासाठी काय उपाययोजना केली जाईल आणि ती नुसते ठरावापुरती मर्यादित न राहता वर्षभर ती साहित्य संपदा किंवा ग्रंथाची जी दिंडी वाहतात, दिंडीचे पालखी भोई असतात, त्यांनी ती वाहिली पाहिजे. असा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असला पाहिजे, तरच मराठी साहित्य संमेलन हे यशस्वी झालं असं म्हणता येईल. पण त्या पातळीवर मराठी साहित्य संमेलनाचे जे प्रयत्न आहेत ते शून्य आहेत असं म्हणावं लागेल. कारण मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष साहित्य संमेलन झाल्यानंतर एखाद्या समारंभात भाषण करताना दिसतो. बाकी त्यांनी जे ठराव असतात साहित्य संमेलनामध्ये ते ठराव, त्याची अंमलबजावणी आणि त्याच्यासाठी झालेले प्रयत्न या पातळीवर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं काम हे शून्य दिसतं. ते दिसणं गरजेचं आहे. लोकांमध्ये साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हटल्यावर त्याची एक आब असते, पूर्वी असायची, ती आब त्याच्यामध्ये असली पाहिजे. वर्षभर तो लोकांमध्ये दिसला पाहिजे. त्यानं वाचक संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि नवीन येणारी पिढी सुधारण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षानं केलं पाहिजे. साहित्य हे नुसतं मनोरंजनाचं साधन नाही, ते तर एक लोकांना सुशिक्षित करणं, लोकांची नवीन पिढी घडवताना ती चांगल्या प्रकारे घडवणं हे काम साहित्य करतं. आपला महाराष्ट्रीयन इतिहास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांपासून दलित चळवळीतील एक मोठे हे असणारे महापुरुष म्हणता येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, या अनेकांनी त्यांच्या साहित्य पातळीवर एक वैचारिक वारसा आपल्याला दिलेला आहे. तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत न्यायला हवा. आज महाराष्ट्रातील वातावरण बिघडलेलं आहे. महाराष्ट्रातील वातावरण बिघडलेलं असताना त्याच्यावर सामाजिक सलोखा
घडवून आणण्याचं कामसुद्धा साहित्य पातळीवर साहित्यिक पातळीवर होऊ शकतं. ते घडताना दिसत नाही. फक्त साहित्य संमेलनाचं सूप वाजलं की साहित्य चळवळीचं सुद्धा सूप वाजतं आणि मग पुढे साहित्य संमेलनाचं काय होतं आणि त्या साहित्य चळवळीचं काय होतं हे त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्या कार्यकारिणीला माहिती राहतं. बाकी कोणालाही त्याचा सुतराम संबंध येत नाही. त्यामुळे मी मगाशीच म्हटलं तर साहित्य संमेलनावर किती खर्च करावा, ते किती भपकेबाज करावं याच्यावर कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे आणि सरकारनं यावर ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. साहित्य संमेलनाची पालखी कोणी वाहू दे, त्याला सहभागी करून घेता आला पाहिजे आणि जास्तीत जास्त सहकाऱ्यांना जास्तीत जास्त साहित्यिक त्याच्यामध्ये कसे येतील याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न होणं गरजेचं आहे. साहित्याच्या प्रवाहापासून एखादा साहित्यिक वेगळा राहतो, ही मराठी साहित्याची फार मोठी हानी आहे असं म्हणावं लागेल. साहित्याच्या व्यासपीठावर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अलीकडच्या काळात राजकारण्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर वावर वाढलेला आहे. तो वावर कमी झाला पाहिजे. हां, ते प्रेक्षक म्हणून येऊ शकतात, पण साहित्य संमेलनाच्या कारभारात त्यांनी लुडबुड करणं हे चुकीचं आहे. एका साहित्य संमेलन मला आठवतं आहे, त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि 2-3 लोकं साहित्यिक सोडली तर ते साहित्य संमेलन जे आहे त्याचं व्यासपीठ हे अख्ख्या राजकारणाने भरून गेलं होतं. मला वाटतं ह्यांची एक मुलाखत मी वाचली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची, विश्वास पाटील यांची. त्याच्यात त्यांनीसुद्धा म्हटलं होतं की त्या साहित्य संमेलनामध्ये 2-3 साहित्यिक जर सोडले तर बाकी सगळे राजकीय लोक होते आणि त्यामुळे ते साहित्य संमेलन आहे की DPDCची मीटिंग आहे असा प्रश्न पडला, असं विश्वास पाटील यांनी विधान केलं होतं. खरं आहे ते, पण कसं आहे माहिती आहे का, साहित्य संमेलनाचं क्षेत्र हे वेगळं आहे. त्याच्यात राजकारणाने लुडबुड करण्याची गरज नाही. साहित्य संमेलनाला राजकारणाने लोक निधी देत आहेत, ते काय उपकार करत नाहीत. त्यांचं ते कर्तव्य आहे, कारण सुरुवातीपासून पडलेला प्रघात आहे. फक्त निधी देताना त्याचा वारेमाप खर्च आणि त्याला कुठेही खर्च केला जातो आहे, कसाही खर्च केला जातो याच्यावर कुठेतरी शासनाचा अंकुश असणं गरजेचं आहे. एवढंच या निमित्तानं बोलावं लागतं. मित्रांनो, दलित चळवळ असेल, दलित साहित्य संमेलन साहित्य संमेलन असेल, विद्रोही साहित्य संमेलन असेल, कुठेतरी हे एकाच व्यासपीठावर झालं पाहिजे. साहित्य संमेलनाचा एक मोठा वारसा आहे आणि मराठी साहित्याचा एक मोठा वारसा आहे. मराठी भाषेची पालखी वाहून नेण्यासाठी कुठल्याही एका जातीचा किंवा कुठल्याही एका धर्माचा माणूस असता कामा नये. मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, ख्रिस्ती असो, हिंदू असो, कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा माणूस असो, जो मराठी साहित्यासाठी लिहितो, मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी लिहितो, तो मराठी सारस्वत आहे हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मराठी साहित्य संमेलनाची ही चळवळ, मराठी साहित्याची ही चळवळ कशी वाढेल या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. मराठी साहित्यिक हा ज्याप्रमाणे संत होते, त्यांनी त्या काळात समाज सुधारण्याचं काम केलं, समाजाला ताळ्यावर आणण्याचं काम केलं शाब्दिक गोष्टींनी. ती जबाबदारी आज साहित्यिकांची आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पण साहित्यिकच जर वेगवेगळ्या पातळीवर भांडत राहिले, राजकीयदृष्ट्या राजकारणात जसं एकमेकांवर आरोप करतात तसे एकमेकांवर आरोप केले गेले तर मराठी साहित्याची वाताहात फार दूर राहिलेली नाही. साहित्य संमेलन हे एकमेकावर आरोप करण्याचं साधन असू नये, तर त्या ठिकाणी वैचारिक लढाई लढली गेली पाहिजे. कोणालाही काळे भासून किंवा कोणालाही वैचारिक हत्या करून विचार संपत नसतात, तर ते विचार जेवढे मागे येतात तेवढे वेगानं पुढे जातात. तर वैचारिक लढाई लढणं हा जिवंत माणसाचा, जिवंत साहित्यिकाचा एक काय म्हणतात ते एक उदाहरण आहे म्हणता येईल, एक लक्षण आहे म्हणता येईल. पण जेव्हा अशा घाणेरड्या पातळीवर एखादी चळवळ उतरते जिनं दुसऱ्याला काळं फासण्याची, ती महाराष्ट्रासाठी आणि मराठी साहित्य संमेलनासाठी, मराठी साहित्य विश्वासाठी खूप मोठी शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. मित्रांनो, साहित्य संमेलनाच्या या चळवळीविषयी तुम्हाला काय वाटतं? विद्रोही, दलित आणि मराठी साहित्य संमेलन हे एकत्र झालं पाहिजे का? तुमच्याबाबतच्या काय भावना आहेत ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.